गुलाबजाम म्हटलं की ते एकदम रसरशीत, मऊ लुसलुशीत, जराही तडा न गेलेले किंवा जराही न फुटलेले असे असले पाहिजेत. तुम्ही गुलाबजाम बनवताना जर ते आतून मऊ आणि रसरशीत न होता घट्ट होत असतील किंवा मग गुलाबजामला तडा जात असतील तर ही रेसिपी पूर्ण करून पहा. नक्कीच एकदम हलवाईसारखे गुलाबजाम तयार होतील. गुलाबजाम प्रीमिक्स न वापरता घरीच माव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अचूक प्रमाणासह परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. माव्याचे गुलाबजाम बनवतोय त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम एकदम फ्रेश मावा घेतलेला आहे. आता एखाद्या पसरट भांड्यामध्ये हा मावा काढून घ्यायचा. आता जसं आपण पीठ मळतो तशाच पद्धतीने तळहाताच्या मदतीने एक प्रकारे दाब देऊन देऊन ह्याची एक मसाज करायची आहे. 7 ते 8 मिनिटसाठी हा मावा छान असा तळहाताच्या मदतीने घासून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत हा मावा एकदम हलका होत नाही, ह्यातल्या सगळ्या गुठळ्या फोडून निघत नाही, तोपर्यंत तळहाताच्या मदतीने हा मावा अशाच पद्धतीने घासत राहायचं आहे. तर आता तुम्हाला दिसेलच, हे पहा, मस्त एकदम हलका झालेला आहे. जसं केकवरची व्हिपक्रीम असते ती फेटल्यानंतर एकदम हलकी होते, तशाच पद्धतीने हा मावा झालेला आहे. जवळजवळ मला इथे 6 ते 7 मिनिट लागलेले आहेत. हा मावा मी एका ताटात काढून घेतले जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स करायला जमेल. आता गुलाबजामला चांगली बाइंडिंग येण्यासाठी इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे. मैदा चांगला चाळून घ्यायचा. त्यानंतर एक एक 2-2 चमचे हळूहळू मैदा घालून या खोव्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ह्या खोव्यामध्ये किती ओलावा आहे त्यावर मैद्याचं प्रमाण अवलंबून असतं. मला इथे पूर्ण अर्धा कप मैदा लागलेला आहे. जर तुम्ही घेतलेल्या खोव्यामध्ये जास्त ओलावा असेल तर तुम्हाला इथे अर्धा कपपेक्षा अजून 1-2 चमचे एक्स्ट्रा सुद्धा मैदा घालावा लागू शकतं किंवा कमी सुद्धा घालावं लागू शकतं. ते खोव्याच्या ओलाव्यावर डिपेंड करतं. पण इथे मला पूर्ण अर्धा कप लागलेला आहे आणि तुम्हाला लगेच अंदाज येतो की मैदा आता यात पुरेसं झालेला आहे, कारण एक छान असा घट्ट गोळा तयार होतो, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो. मैदा घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटसाठी मी हे चांगलं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला घालायचं आहे पाव चमचा बेकिंग पावडर. पण माझ्याकडे बेकिंग पावडर नव्हती त्यामुळे मी इथे घातलेलं आहे 3 चिमूट खायचा सोडा. खायचा सोडा ह्यापेक्षा जास्त अजिबात झालं नाही पाहिजे, नाहीतर मग हे गुलाबजाम तेलात सुटू शकतात, अख्खे तयार होणार नाहीत. त्यामुळे इथे 3 चिमूट 2 ते 3 चिमूटपेक्षा जास्त सोडा वापरायचा नाहीये. बेकिंग पावडर वापरत असाल तर तुम्ही इथे छोटा पाव चमचा वापरा. सोडा घातल्यानंतर 6 ते 7 मिनिटसाठी चांगलं मळून मी याचा छान मऊ गोळा तयार केला आणि त्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटसाठी तुम्हाला हे भिजायला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिट मी हे चांगलं भिजवून घेतलं आणि त्यानंतर छान असा मऊ गोळा तयार झालेला आहे. भिजवून झाल्यानंतर पुन्हा मी 1-2 मिनिट चांगलं मळून घेतलं आणि असं मळून घ्यायचं की ह्याला जराही तडा पडल्या नाही पाहिजेत. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला लहान मोठे कसे गुलाबजाम हवेत तसे तुम्ही इथे थोडं थोडं हे मिश्रण घेऊन गुलाबजाम तयार करून घ्या. गुलाबजामला थोडीही तडा गेलेली असेल तर तेलात ते असे फुटून निघतील. त्यामुळे तुम्हाला गुलाबजाम बनवताना अगोदर थोडं हे मिश्रण हातावर घ्यायचं आणि चांगला दाब देऊन देऊन त्याची मसाज करायची आणि मग गोल आकारात हा गुलाबजाम तयार करून घ्यायचा. म्हणजेच तेलात सोडल्यानंतर हा गुलाबजाम जराही फुटणार नाही. तर काही गुलाबजाम मी इथे तयार करून घेतलेत आणि पाहू शकता जराही तडा त्याला गेलेली नाहीये. आता गुलाबजाम तळताना तेल किती गरम असावं तर तुम्ही पाहू शकता. एक छोटासा गोळा मी घातलेला आहे आणि एकदम हलके बुडबुडे येत आहेत. आणि आपल्याला एवढंच गरम तेल हवे, यापेक्षा जास्त गरम तेल व्हायला नको, नाहीतर मग आतून हे कच्चे राहतात आणि वरून पटकन त्याचा रंग बदलतो. गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर जराही त्याला हलवायचं नाहीये, आपोआपच ते पलटायला लागतात, तुम्हाला दिसत असेल. आणि गुलाबजाम जेव्हा आपोआप फ्लिप व्हायला लागतात तेव्हा तुम्ही हे चमच्याने हलवू शकता. एकदम मंद आचेवर हे तळायचे आहेत. सगळ्या बाजूने सारखा रंग यावा त्यासाठी आता चमच्याने सतत हे गुलाबजाम हलवत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूने सारखे ते फ्राय होतील, कुठूनही जास्त काळपट होणार नाहीत. गुलाबजाम बनवणं खूप सोपं आहे, पण सगळ्यांनी त्याला खूप कठीण आहे असं बनवून ठेवलंय. मावा आणि मैदा जितकं मळाल तितके गुलाबजाम मस्त मऊसूत होतील, त्याला तडा जाणार नाहीत. सगळं मावा आणि मैदा मळणावर असतं. त्यासोबतच पाक बनवण्यासाठी आणि गुलाबजाम तळताना काही टिप्स फॉलो केल्या तर परफेक्ट गुलाबजाम तयार होतात.
तर इथे गुलाबजाम तयार झालेले आहेत. त्याचा रंगसुद्धा पहा, सगळ्या बाजूने सारखा रंग आलेला आहे, कुठेही जास्त फ्राय झालेले नाही आहेत. तर अशाच पद्धतीने सगळे गुलाबजाम मी इथे फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पाक कसा बनवायचा ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे गुलाबजाम तळताना रिफाइंड तेलच वापरायचं आहे किंवा मग तुपाचा वापर करा. जर तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं किंवा कोणताही सुगंध येईल असा तेल वापरलात तर मग गुलाबजाम खाताना तेलाचा तो वेगळाच सुगंध येतो आणि मग छान लागत नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. आता इथे मी 300 ग्रॅम माव्याच्या गुलाबजामसाठी 2.5 कप साखर घातलेली आहे कढईमध्ये आणि 2 कप पाणी घालायचे आणि याला आता असंच उकळू द्यायचंय. सतत ढवळत राहायचं आणि तोपर्यंत याला उकळवायचं जोपर्यंत फक्त हलकं चिकट पाक लागला पाहिजे. 1 तारी 2 तारी पाक तयार करायचा नाहीये. बोटावर हा पाक घ्यायचा आणि पाहायचं फक्त चिकट, जसं तेलासारखं चिकट लागला पाहिजे, म्हणजे हे परफेक्ट तयार झालेलं आहे. पाक तयार झाला की मी इथे घातलेला आहे 1 छोटा चमचा वेलची पावडर आणि काही केसरचे धागे घातले, त्याने छान फ्लेवर येतं. पाक थंड झाल्यानंतर बरेचदा साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात, म्हणजे ती जमायला सुरुवात होते. ते होऊ नये त्यासाठी लिंबाचे 7 ते 8 थेंब घालायचेत आणि मग गॅस बंद करायचे आणि पाक एकदा मिक्स करून घ्यायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे पाक शेवटपर्यंत जसाच्या तसाच राहतो, जराही गोठत नाही. आता गरम गरम पाक असतानाच ह्यात हे गुलाबजाम घालायचे. पाक थंड करून जर तुम्ही गुलाबजाम घातलेत तर मग ह्याला खूप जास्त वेळ जाईल, पटकन ह्यात पाक सोक होणार नाही. त्यामुळे तुम्हाला गरम गरम असतानाच हे गुलाबजाम घालायचेत आणि साधारण 4 तासासाठी हे असेच सोडून द्यायचे. जर तुम्हाला लवकर खायचे असतील तर 1 तास पुरेसा होतो, पण गरम पाक ठेवायचं म्हणजे 1 तासात हे छान मुरतात. पण जर तुम्हाला व्यवस्थित असे पूर्ण रसरशीत हवे असतील तर तुम्हाला हे 4 ते 5 तासासाठी तरी असेच ठेवावे लागणार आहेत, म्हणजे पूर्ण पाक ह्यात व्यवस्थित असं मुरतं. जास्त वेळसुद्धा झालेला नाही आहे. आता जवळजवळ 1 तासच झालेला आहे आणि गुलाबजाम पाहू शकता मस्त आतपर्यंत ह्याचा पाक गेलेला आहे आणि मऊ लुसलुशीत हे तयार झालेले आहेत. मी अजून याला 3 तासासाठी सोडून देणार आहे, पण तरी हे 1 तासानंतर खाण्यासाठी तयार आहेत आणि मस्त मऊ लुसलुशीत रसरशीत जराही तडा न गेलेले गुलाबजाम हलवाईसारखे तयार झालेले आहेत. घरी तुम्ही कोणत्याही फेस्टिवलसाठी हे बनवू शकता आणि आता रक्षाबंधनसुद्धा येते, तुम्ही नक्की बनवून पहा. मी जे प्रमाण सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणात जवळजवळ हे 1.5 किलोच्या आसपास किंवा त्याच्या वरच हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. पाहू शकता किती रसरशीत हे गुलाबजाम घरच्या घरी तयार झालेत. तर नक्की हे माव्याचे गुलाबजाम घरी ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.